नमस्कार, मी विनायक करमरकर. विश्वसंवाद केंद्र पुणेच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. संघाविषयी समाजामध्ये खूप कुतूहल आहे, त्याचबरोबर आदर आहे, प्रेम आहे आणि त्याचबरोबर संघाविषयी समाजाकडून खूप अपेक्षा देखील आहेत. आणि याचा अनुभव या शताब्दी वर्षातल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने संघाच्या कार्यकर्त्यांना येतोय. कोणत्याही संघटनेचं कार्य चालतं त्याचा मुख्य पाया असतो तो म्हणजे त्या संघटनेचे कार्यकर्ते. त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच संघटना यशस्वी रीतीने काम करू शकते. संघामध्ये सुद्धा कार्यकर्ता निर्माणाची एक पद्धत संघाच्या स्थापनेपासून ते अगदी आतापर्यंत क्रमाक्रमाने विकसित होत गेल्याचं आपल्याला दिसतं. या कार्यकर्ता निर्माण विषयातले अनेकविध पैलू आहेत. त्यातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आगळा असा पैलू जर सांगायचा झाला तर तो म्हणजे संघ शिक्षा वर्ग. या संघ शिक्षा वर्गांच्या माध्यमातून संघाला आजवर हजारो कार्यकर्ते मिळाले आणि हजारो प्रशिक्षित कार्यकर्ते मिळाले. संघाच्या या संघ शिक्षा वर्गांना देशभरात आता प्रारंभ झालाय आणि त्यानिमित्ताने या संघ शिक्षा वर्गांमध्ये नेमकं काय चालतं, तिथे नेमकं काय प्रशिक्षण दिलं जातं, तिथे कोणाला बोलावलं जातं, तिथे कोणाला प्रवेश असतो, तिथला दिनक्रम काय असतो, या सगळ्याविषयी समाजामध्ये कुतूहल आहे. संघाचे हे वर्ग जरी उघड्यावर चालत असले, शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये चालत असले तरी देखील संघाच्या विषयी ज्यांना जाणून घ्यायचंय त्यांना मात्र नेमकं या वर्गांमध्ये काय चालतं याची माहिती नसते. आणि म्हणून या वर्ग जे सुरू झालेले आहेत त्याचं औचित्य साधून या वर्गांविषयीची माहिती आज आपण या विशेष पॉडकास्टमध्ये समजून घेणार आहोत, त्याविषयी चर्चा करणार आहोत. या संघ शिक्षा वर्गांची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री नागेशजी पाटील. नागेशजी, आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. नागेशजी मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडचे राहणारे आहेत. संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. संघाचे गेली अनेक वर्ष काम करतायत आणि जॉईन RSS हा जो संघाचा उपक्रम चालतो त्याचे पुणे महानगर प्रमुख म्हणून त्यांच्याकडे आता जबाबदारी आहे. संघाच्या या संघ शिक्षा वर्गांचा इतिहास समजून घेण्यापूर्वी मुळात हे वर्ग का सुरू करण्यात आले याची थोडीशी माहिती आपण द्या आणि नंतर संघाच्या या वर्गांचा इतिहास थोडासा आम्हाला सांगा. आपण जसं आत्ता म्हणालात की कुठलंही काम करताना कार्यकर्त्यांची आवश्यकता असते, मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि ते मनुष्यबळ कुशल असेल तर ते कार्य अधिक गतीनं, चांगलं, सुयोग्य पद्धतीनं करता येतं. एखादी संस्था, एखादी आस्थापना किंवा एखादा खेळ त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं तर त्या विषयामध्ये यश नक्की संपादन करता येतं, हे आपण सर्वजण जाणतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस पूजनीय डॉक्टरांच्या मनामध्ये असाच विचार होता की संघाचा विचार सर्वदूर सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे. आणि म्हणून 1927 सालापासून संघ शिक्षा वर्ग अशा प्रशिक्षण वर्गांची एक मालिका डॉक्टरांच्या हयातीमध्येच सुरुवात करण्यात आली आणि त्यातनं विविध गुणांनी संपन्न असे कार्यकर्ते निर्माण व्हायला सुरुवात झाली, ज्या योगे संघाचा विचार, संघाचं ध्येय, संघाचं काम सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती योजना, आवश्यक ते कार्य या कार्यकर्त्यांच्या मार्फत संपन्न होत गेलेलं आपण सगळ्यांनी संघाच्या इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. संघाचे वर्ग म्हणजे काय तर सद्गुण आपल्यामध्ये धारण करणं आणि त्या आधारामध्ये समाजामध्ये जाऊन समाजाचं संघटन करणं, अशा दृष्टीनं हे कार्यकर्ते तयार व्हावेत म्हणून या संघ शिक्षा वर्गाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. संघाच्या इतिहासात आपण पाहिलं तर 1927 सालापासून संघ शिक्षा वर्ग सुरुवात झाली. सुरुवातीला 17 स्वयंसेवक या वर्गामध्ये त्यांची निवड झाली होती. प्रशिक्षण घेण्यासाठी ते वर्गातही आलेले होते आणि तेव्हापासून आत्तापर्यंत 98 वर्ष झाली. काही अपवाद वगळता सलगपणे दरवर्षी हे संघ शिक्षा वर्ग चालू आहेत. अधिकाधिक संख्येने कार्यकर्ते प्रशिक्षित होत आहेत. ते प्रशिक्षित कार्यकर्ते संघाचं काम करण्यासाठी उत्साहानं, समर्पण वृत्तीनं काम करतायत आणि संघाचा विस्तार, संघाचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी
अविरत मेहनत घेत आहेत हे आपण सगळेजण जाणतो. हे संघाचे वर्ग जे होतात, या संघाच्या वर्गामध्ये एक विशेष योजना असते. त्या योजनेच्या अनुसरून त्या कार्यक्रमानुसार ते कार्यकर्ते घडतात, संघ विचार मनामध्ये धारण करतात आणि मग संघाचा जो विचार आहे, संघाचा जो आचार आहे, संघाची रीतिनीती आहे, संघाची कार्यपद्धती आहे, संघाचे उत्सव आहेत, हे सर्वत्र पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील होतात. या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संघ शिक्षा वर्ग सुरुवात झालेली होती. या वर्गांमध्ये काय शिकवलं जातं ह्याची तर आपण माहिती घेऊच, पण एक विशेष उत्सुकता असते की ती संघाच्या शिस्तीमध्ये हे सगळे वर्ग चालतात आणि खूप पहाटेपासून ते रात्री खूप उशिरापर्यंत या वर्गाचा सगळा दिनक्रम असतो आणि आलेल्या प्रत्येकाला तो त्याच पद्धतीने पार पाडावा लागतो. या दिनक्रमाबद्दल थोडीशी आधी माहिती द्या. एका अर्थानं पाहिलं तर हे वर्ग लष्करी जीवनाचा अनुभव देणारे वर्ग असतात. बरोबर. लष्करामध्ये जसे जवान प्रशिक्षित होतात आणि आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवरती तैनात होतात, त्याच पद्धतीनं भारत मातेचं काम करण्यासाठी कार्यकर्ते तयार व्हावेत अशा दृष्टीनं या वर्गामध्ये दिनक्रमाची योजना केलेली असते. सकाळी 4:45 पासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम, शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक हे तिन्ही आयामांना स्पर्श करणारे कार्यक्रमांचं नियोजन या वर्गांमध्ये केलेलं असतं. मैदानावरचे खेळ असतात, बौद्धिक खाद्य असतं, चर्चा असते, पाठांतर असतं, संघाची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं नित्य पाठांतर असतं, वेगवेगळ्या विषयांवरती संवाद सत्र असतात, प्रबोधन सत्र असतात. संघामध्ये जे प्रचारक आहेत, संघामधले अधिकारी आहेत, त्यांचे जे जे अनुभव आहेत त्या अनुभवांचं देवाणघेवाण असते. त्यातनं बहुअंगाने असे कार्यकर्ते तयार होतात. अशा पद्धतीचा हा दिनक्रम संघाच्या या कार्यक्रमामध्ये संघ शिक्षा वर्गामध्ये सुरुवातीच्या काळापासूनच राहिलेला आहे. त्यातून पुढचा हा मुद्दा येईल की म्हणजे या वर्गांचं एक थोडक्यात वैशिष्ट्य म्हणून आपण काय सांगू शकू. संघ हा शिस्तीसाठी तर प्रसिद्ध आहेच, परंतु या वर्गात आलेल्या जो स्वयंसेवक आहे, आलेला जो शिक्षार्थी आहे, त्याच्यामध्ये काय बदल घडतो किंवा या वर्गाची वैशिष्ट्य म्हणून आपण काय काय त्याची नोंद करू शकतो. तसं पाहिलं तर या वर्गाचे अनेक वैशिष्ट्य आहेत, पण उदाहरणादाखल आपण म्हटलं तर सामूहिकता. येताना येणारा कार्यकर्ता एकटा येतो, पण त्या वातावरणामध्ये तो इतका रमून जातो आणि आपण हे या व्यवस्थेचा भाग आहोत, आपण सर्वजण एक आहोत अशा दृष्टीनं त्याचं आचरण त्या वर्गामध्ये राहतं. त्याच्या मनामध्ये नकळत अशी भावना निर्माण होते की आपण एकटे नाही, आपण सगळे आहोत. एकरूपता काय येते त्याला तिथे अनुभवायला मिळते. बरोबर. एकत्र भोजन असतं, त्या एकत्र भोजनामध्ये मांडीला मांडी लावून बसल्यानंतर जात पात भेदभाव मनामध्ये येत नाहीत आणि आपोआप नकळत हा संस्कार मनामध्ये होतो की सगळे आम्ही बांधव आहोत. संघामध्ये शिस्तीचं महत्व आहेच. संघ शिक्षा वर्गामध्ये देखील त्याला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. शिट्टी बर हुकूम कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत संकेत झाला की त्या कार्यक्रमाला वेळेत जाणं. सगळे करतायत त्या दृष्टीनं आपणही, आपली ही जबाबदारी आहे त्या दृष्टीनं तो पण कार्यकर्ता जो गेलेला असतो तोही त्याचं पालन करतो. संघामध्ये समरसता आपोआप तिथे शिकवली जाते, त्याचा संस्कार मनामध्ये प्रतिबिंबित होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूजनीय डॉक्टर आंबेडकरांनी संघाच्या संघ शिक्षा वर्गामध्ये पुण्यात भावे हायस्कूलमध्ये 1939 साली भेट दिलेली होती आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार सुद्धा त्या वर्गामध्ये उपस्थित होते आणि तिथलं वातावरण पाहून त्यांनी डॉक्टरांना प्रश्न केला की या वर्गामध्ये अस्पृश्य दलित समाजातील कोणी कार्यकर्ते स्वयंसेवक आहेत का. तर डॉक्टरांनी उत्तर दिलं होतं की इथे सर्व हिंदू आहेत. आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं, डॉक्टर आंबेडकरांच्याही लक्षात आलं की इथे येणारे सर्वजण जात पात विसरून एकरूपतेनं आम्ही सर्व भारत मातेची लेकरं आहोत या भावनेनं इथे सर्वजण येतात. आणि त्या कार्याचं डॉक्टरांनी कौतुकही केलं होतं आणि त्यांना आश्चर्यही वाटलं होतं. आणि नंतर बौद्धिक वर्ग देखील त्यांचा तिथे संपन्न झाला होता आणि अस्पृश्यता निवारण या दृष्टीनं देखील त्यांनी मौलिक विचार तिथे मांडलेले होते. अशा पद्धतीनं संघाची वैशिष्ट्य या संघ शिक्षा वर्गातनं मनावरती बिंबवली जातात आणि कायमस्वरूपी म्हणजे संघ शिक्षा वर्ग जरी कालावधी त्याचा कमी असेल तरी पूर्ण जीवनभर हे संस्कार मनावरती रुजलेले असतात आणि बाहेर आचरण करताना सुद्धा ते कार्यकर्ते त्याच पद्धतीनं आचरण त्यांचं करतात. मगाशी जो तुमच्या एका उत्तरामध्ये उल्लेख आला की संघाचे अधिकारी, संघाचे प्रचारक
यांचं मार्गदर्शन या सगळ्या आलेल्या स्वयंसेवकांना किंवा जे प्रशिक्षण घेत असतात त्यांना लाभत असतं. तर हे सगळे अधिकारी तिथेच राहतात का सगळे प्रचारक त्याच स्वयंसेवकांच्या बरोबर राहतात का त्यांची फक्त तिथे भाषण आयोजित केली जातात आणि त्यांचा सहवासाचा संस्कार हा नेमका त्यांच्या आलेल्या शिक्षार्थ्यांच्या प्रती कसा होतो? संघामध्ये एक रचना असते, व्यवस्था असते की अनुभवानं काम करणारा एखादा अधिकारी असतो, अधिक वेळ काम करणारा एखादा प्रचारक असतो आणि अशा संघ शिक्षा वर्गांमध्ये जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे मोठं दायित्व आहे ते अनेक वर्गांमध्ये असा प्रवास करत असतात. तर संघ शिक्षा वर्गामध्ये यांचा एक प्रवास अधिकाऱ्यांचा असतो. प्रचारक तर तिथे अधिकारी किंवा शिक्षक म्हणून त्या वर्गामध्ये पूर्ण वेळ असतात. साधारण संवाद, मनामधल्या शंका, त्याचं निरसन, बौद्धिक वर्गाद्वारे संघाची सैद्धांतिक भूमिका, संघाचे आचार विचार रीती, संघाच्या भूमिका काय आहेत, हे सर्व त्या बौद्धिक वर्गाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडलं जातं. आणि एक कुटुंबातला व्यक्ती म्हणून, एक ज्येष्ठ कुटुंबातला म्हणून जो संवाद व्हायचा असतो तो संवाद त्या वर्गामध्ये होतो आणि एका अर्थानं एक कौटुंबिक स्नेह, नातं, जिव्हाळा या वर्गामध्ये निर्माण होतो. मनामध्ये किंतु परंतु असा कुठलाही राहत नाही आणि एक संवाद सर्वांचा एकत्रपणे त्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या अनुभवाची शिदोरी, त्यांनी जे जे संघाच्या बाबतीत केलेलं कार्य आहे त्या कार्याचे अनुभव आहेत. काही संकट संघावरती आली, त्या संकटाच्या काळामध्ये संघ कसा उभा राहिला, ती संकट कशी परतवून लावली, अशा दृष्टीने जे जे अनुभव अशा कार्यकर्त्यांकडे असतात त्याचं आदान प्रदान होतं आणि येणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनावरती एक भाव निर्माण होतो की कुठल्याही संकटामध्ये न थांबता आपण हे काम केलं पाहिजे, कारण हे ईश्वरी काम आहे. असं काम करणारे अनेक जण आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही हे काम आपण आहोत तोपर्यंत करत राहिले पाहिजे, असा परिणाम या कार्यकर्त्यांच्या मनावरती नक्की होतो. हा, म्हणजे हा अधिकारी वर्गाबद्दल झालं, पण मला एक विशेष उत्सुकता किंवा कुतूहल जे बाहेर आहे की संघाची जी प्रचारक यंत्रणा आहे किंवा प्रचारक व्यवस्था आहे ती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्ष पूर्ण वेळ संघ सांगेल तिथे जाऊन काम करायचं. तर असे सगळे प्रचारक त्या वर्गामध्ये शिक्षार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेले असतात. तर स्वाभाविकपणे त्यांचा आणि शिक्षार्थ्यांचा जो संबंध येतो त्यातून त्या शिक्षार्थ्यांना काय प्रेरणा मिळते किंवा अशी काही उदाहरणं तुमच्याकडे असतील ती सांगा. अनेक कार्यकर्ते असे असतात की त्यांचं स्वतःचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर अधिक वेळ संघासाठी द्यावा, समर्पित वृत्तीनं आपण संघाचं काम करावं अशी भावना ठेवून ते संघाचे प्रचारक म्हणून कार्य करायला सुरुवात करतात. निश्चितपणे त्यांच्यासमोरही असं उदाहरण असतं की काही काळापूर्वी त्यांच्याच भागातला, त्यांच्या जिल्ह्यातला, त्यांच्या परिसरातला असा कोणी कार्यकर्ता संघाचं पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम करायला सुरुवात करतो आणि मग प्रचारक वर्गामध्ये असतील, पूर्ण वेळ वर्गामध्ये असतील तर स्वाभाविक संवाद होतो की शिक्षणानंतर काय करणार आहात, काय वाटतं, एका शाखेचं काम चांगलं आहे, शाखेमध्ये काय असतं, आणखी बृहत स्वरूपामध्ये विचार केला तर काय वाटतं, संघाचं काम करावं, असा साधारणतः संवाद दोघांमध्येही प्रचारक आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये नियमित होत असतो. आणि प्रचारकही तू प्रचारक निघ असं म्हणत नाही आणि कार्यकर्ताही मी लगेच प्रचारक निघतो असंही होत नाही. स्वाभाविक संवादानंतर, त्या आचरणानंतर उदाहरण म्हणून आपल्यासमोर काही आदर्श ते कार्यकर्ते ठेवतात की काही वर्ष माझ्या जीवनातले मी संघ कार्यासाठी पूर्ण वेळ द्यावेत. 2, 3, 5 वर्ष मला जेवढं वाटतं तेवढे वर्ष मी माझं करिअर, माझं शिक्षण बाजूला ठेवून, म्हणजे पूर्ण शिक्षण झाल्यानंतर करिअर बाजूला ठेवून मी प्रचारक म्हणून जाईन आणि संघाचं काम करीन, असा संवाद आणि उदाहरणं समोर असल्यामुळे त्याच्याही मनामध्ये ही जिज्ञासा जागी होते किंवा त्याच्याही मनामध्ये असं वाटतं की आपणही पूर्ण वेळ संघाचं काम करावं. संघाचे प्रचारक म्हणून निघण्यासाठीची जी आवश्यक प्रेरणा असते ती आपण म्हणलात ती न सांगता न व्यक्त होता देखील त्या सगळ्या संघ शिक्षा वर्गाच्या माध्यमातून, त्या वातावरणातून आलेल्या तरुण स्वयंसेवकांपर्यंत ती पोचलेली असते. नक्की. एक आणखीन याच्यामधला प्रश्न म्हणजे संघ हा रूढीवादी आहे, परंपरावादी आहे असा आरोप नेहमीच होत असतो. संघात बदल होत नाही असाही होत असतो. प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. संघाने त्या टप्प्यावरती स्वतःमध्ये अनेक बदल केलेले आहेत. तर संघ शिक्षा वर्ग या पद्धतीतही असे काही बदल झालेले आपल्याला दिसतात का? जो डॉक्टरांनी सुरू केलेला संघ शिक्षा वर्ग पहिला होता तसाच आज देखील चालू आहे का? या टप्प्याटप्प्यात काही बदल होत गेलेले आपल्याला दिसतात? संघाच्या एकूण कामामध्येच काळानुरूप काही बदल होत गेलेले आहेत. संघाचा आत्मा नक्की आहे, पण त्या आत्म्याला बाहेरून जे आवरण आहे ती शरीर आहे किंवा बाकी अवयव आहेत
ते थोडे थोडे कधी कधी बदलत गेलेले आहेत काळानुरूप. जसं आपण पाहिलं की संघाचा गणवेशही बदलला, संघाच्या काही कार्यक्रमांमध्येही बदल झाला, आज्ञांमध्ये बदल. आज्ञांमध्ये बदल झाला, तसं घोषामध्ये काही बदल झाला, तसं संघ शिक्षा वर्गामध्ये पण काही बदल काळानुरूप होत गेले. जसं 1927 साली वर्ग झाला, त्यानंतर 1933 साली पुण्यामध्ये प्रथम वर्ष द्वितीय वर्ष असा वर्ग झाला. आणि मग त्या काळामध्ये काही अडचणींचा सामना करत करत संघ शिक्षा वर्ग त्या काळचे कार्यकर्ते संपन्न करत होते. कदाचित सुट्टी द्यावी लागायची, व्यवस्था होत नव्हत्या पूर्ण, काही शाळा मिळत नव्हत्या, स्थानांची अडचण निर्माण व्हायची किंवा भोजन व्यवस्था नीट नसायची, त्यामुळे कार्यकर्त्यांना घरी पाठवलं जायचं, भोजन करून पुन्हा वर्गात बोलवलं जायचं. अशा अनेक अडचणी त्या काळामध्ये आलेल्या होत्या. पण असं करत करत संघामध्ये जे आवश्यक कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तर संघामध्ये निश्चित राहिलेल्या आहेत तशाच. पण काही कार्यक्रमांचे बदल झाले आहेत, काही कालावधीचा बदल झाला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 40 दिवसाचा कालावधी असायचा, नंतर नंतर 25 दिवस, 30 दिवस, नंतर 21 दिवस, आणि आता संघ शिक्षा वर्ग 15 दिवसाचा आणि कार्यकर्ता विकास वर्ग 1 20 दिवसांचा आणि कार्यकर्ता विकास वर्ग 2 25 दिवसांचा असा कालावधी आता निश्चित झालेला आहे. याच्याबरोबर आणखीन म्हणजे हे जे पहिला जो वर्ग आहे त्याच्यात प्रवेश घेण्यासाठी काय अटी असतात का त्याच्या आधी काही वर्ग करावा लागतो किंवा काही प्रशिक्षण घ्यावं लागतं? यात पण काळानुरूप काही बदल झालेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक वर्ग म्हणजे संघाची प्राथमिक माहिती एखाद्या कार्यकर्त्याला, स्वयंसेवकाला असावी अशा दृष्टीनं 8 दिवसाचा प्राथमिक वर्ग संघ शिक्षा वर्गाच्या आधी तो घेतला जातो. आणि आता 2024 पासून प्राथमिक वर्गाच्या अगोदर प्रारंभिक वर्ग, की ज्यामध्ये एकदम बेसिक म्हणजे एकदम संघाची जी माहिती हवी आहे, सुरुवातीची माहिती, ती त्याच्यामध्ये व्हावी अशा दृष्टीनं प्रारंभिक वर्ग हा आता 72 तासांचा तो वर्ग असतो. आणि त्यानंतर प्राथमिक, त्यानंतर संघ शिक्षा वर्ग, त्यानंतर कार्यकर्ता विकास वर्ग 1 आणि कार्यकर्ता विकास वर्ग 2 असे क्रमाने हे वर्ग करावे लागतात. आता हे वर्गांची संख्या वाढल्यामुळे, कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे अनेक ठिकाणी हे वर्ग होतात. फक्त कार्यकर्ता विकास वर्ग 2 जो आहे तो नागपूरला या ठिकाणी संपन्न होतो. बाकी परिसरानुसार, प्रांतानुसार, जिल्ह्यानुसार असे त्या वर्गांची स्थानं ठरवली जातात. त्या त्या प्रांतामध्ये त्याची योजना केलेली असते. वेगळ्या वेगळ्या वयोगटांसाठी हे वर्ग आहेत का सर्व वयोगटाचे शिक्षक, शिक्षणार्थी त्याच एकाच वर्गात समाविष्ट असतात? आता काही वर्षांपासून वेगवेगळ्या वयोगटांसाठी सुद्धा वर्ग होत आहेत, ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक वर्ग असतो. त्याच्यापेक्षा वरती व्यवसाय करणारे असे जे तरुण आहेत किंवा व्यावसायिक आहेत किंवा थोडे प्रौढ आहेत अशांसाठी वेगळा वर्ग असतो. आणि त्याच्यावरती विशेष म्हणजे ज्यांना आतापर्यंत वर्ग करता आला नाही पण 65 वर्षापर्यंत वय आहे अशांसाठी पण विशेष वर्गाचं आयोजन आता केलं जातं, जेणेकरून त्यांनाही प्रशिक्षणाचा लाभ मिळावा आणि त्यांच्या जीवनामध्ये संघ कार्य करताना हे प्रशिक्षण वापरता यावं अशा दृष्टीनं विशेष वर्गाचं सुद्धा आता आयोजन केलं जातं. मी थोडक्यात त्या त्या श्रेणीनुसार, वयोगटानुसार हे सगळे वर्ग आता वेगळे वेगळे व्हायला लागले. त्या त्या श्रेणीनुसार, त्या त्या आयामानुसार, म्हणजे जसं अभियांत्रिकी विषयाचा वेगळा वर्ग होतो किंवा माहिती तंत्रज्ञानामध्ये जे काम करतात अशांसाठी वेगळा वर्ग होतो किंवा वयोगटानुसार असाही वर्ग वेगळा होतो. त्या त्या स्तरानुसार ते निर्णय घेतले जातात आणि अशा वर्गांचं आयोजन केलं जातं. आता या वर्गामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं, मगाशी जो तुम्ही उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये हे फक्त त्या वर्गात राहूनच घ्यायचं असतं प्रशिक्षण का काही बाहेरही जाऊन त्यांना, काही आलेल्यांना काही प्रत्यक्ष अनुभव मिळावा, ज्याला आपण प्रात्यक्षिक म्हणतो, प्रॅक्टिकल नॉलेज, असं त्यांना काही मिळतं का त्यांनी तिथेच राहून फक्त अभ्यास करायचा असतो? आणि त्याचबरोबर विद्यमान जे काही नवे विषय आहेत ते त्या वर्गात काही जोडले गेलेले आहेत का पूर्वापार जी पद्धत आहे तीच चालू आहे? याच्यामध्ये निवास तर पूर्णपणे तिथे करायचा असतो. जो कालावधी ठरलेला आहे त्या कालावधीमध्ये कार्यकर्त्याने तिथे राहणं अपेक्षित असतं. पण त्याला समाजामध्ये काम करण्याची सवय लागावी, त्यासाठी काही सेवा कालांश आहेत, जेणेकरून त्यांनी जवळच्या वस्तीमध्ये जाऊन ते सेवा कार्य करायचं आहे. श्रमसंस्कार शिबिर आहेत की एक कालावधी ठरलेला असतो, त्या कालावधीमध्ये जाऊन सेवा वस्तीमध्ये काही श्रम संस्काराची कामं करायची आहेत. किंवा नवीन जे आयाम संघामध्ये आता आलेले आहेत, जसं की प्रचार विभागाच्या अनुषंगाने काही त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता असते, तर त्या प्रशिक्षणाची पण व्यवस्था संघामध्ये केलेली असते. संपर्क विभागाच्या दृष्टीनं काही तयारी लागते, ती तयारी देखील त्या वर्गांमध्ये केली जाते.
अशा विविध आयामांना स्पर्श करणारे कार्यक्रम, त्याची योजना अशा वर्गांमध्ये केलेली असते की ज्यांना प्रत्यक्ष त्याचा अनुभव मिळावा आणि आपल्या कार्यक्षेत्रात गेल्यानंतर या प्रशिक्षणाचा त्यांना लाभ व्हावा अशा दृष्टीने त्या कार्यक्रमांची योजना वर्गांमध्ये केलेली असते. म्हणजे ते आलेले स्वयंसेवक जे तिथे प्रत्यक्ष शिक्षण घेतात त्याचा बाहेर समाजामध्ये जाऊन प्रत्यक्ष काही ना काहीतरी त्याचा अनुभव घ्यायचा, ही मला असं वाटतं ही नवी पद्धत बरोबर या वर्गांना जोडली गेलेली आहे. बरोबर बरोबर. संघ हा व्यवस्थापनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि संघाचे सर्व कार्यक्रम हे व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत उत्तम होतील अशी काळजी ही नेहमीच घेतली जाते आणि त्यासाठी स्वयंसेवक रात्रंदिवस कष्ट करत असतात. संघ शिक्षा वर्ग हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. हे वर्ग 20 दिवसाचे, 25 दिवसाचे, 3 दिवसाचे अशा वेगळ्या कालावधीचे असतात. परंतु आपल्या गावामध्ये वर्ग होणारे हे कळल्यानंतर त्या गावातले सर्व स्वयंसेवक ज्या जिद्दीने आणि ज्या तयारीने हा वर्ग यशस्वी करतात ते सगळं एका अर्थाने सध्याच्या भाषेतलं मॅनेजमेंट हे पाहण्यासारखं असतं. आणि म्हणून मी तुम्हाला असं विचारेन की या वर्गाचं जे मोठं व्यवस्थापन असतं किंवा म्हणजे पहाटे शिक्षार्थी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत या जी संख्या असते 150, 200, 300 या सगळ्यांना सर्व व्यवस्था वेळच्या वेळी पुरवणं यासाठी जी एक संपूर्ण फळी काम करत असते, तर या सगळ्या वर्गाचं व्यवस्थापन कसं केलं जातं, याच्यामध्ये कोण कोण काम काय काय कामं करत असतात, किती जण लागतात, याला लागणारा जो निधी असतो तो कसा जमा होतो, हे सगळे वर्ग कसे चालवले जातात याची थोडीशी सविस्तर माहिती द्या. असे जे वर्ग ठरतात त्याची तारीख साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्येच ती तारीख नक्की केलेली असते आणि ठिकाणासाठी त्याची एक टीम असते. ती टीम ते ठिकाण पाहते, आवश्यक सर्व सुविधांसह लागणाऱ्या गरजा तिथे पूर्ण होत असतील तर ते ठिकाण नक्की करते आणि प्रांताची जी बैठक असते त्या प्रांताच्या बैठकीमध्ये संघ शिक्षा वर्गाची तारीख ही तिथे जाहीर केली जाते. बरं. आणि मग त्या ठिकाणावरती ती टीम जाऊन आल्यानंतर तिथे लागणाऱ्या गरजा, तिथे लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता कशी करता येईल अशांची चाचपणी करायला सुरुवात होते. आणि मग ज्या गावामध्ये ज्या स्थानावरती वर्ग आहेत त्या स्थानावरचे जे प्रमुख संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांचा एक छोटा संच तयार केला जातो आणि त्या संचाद्वारे त्या व्यवस्था कशा पूर्ण करता येतील असं नियोजन या सर्व टीमच्या मार्फत केलं जातं. संघ शिक्षा वर्ग सुरू होण्याच्या पूर्वी तिथे ज्या आवश्यक गोष्टी आहेत, जसं की मैदान कमी असेल तर जवळपासचं मैदान शोधणं आहे किंवा वर्गखोल्यांची सभागृहाची संख्या कमी असेल तर बाहेर मंडप व्यवस्था करणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन केलं जातं. आणि एक मोठी लागणारी शक्ती म्हणजे मनुष्यबळाची शक्ती त्या स्थानिक ठिकाणावरनं उभी केली जाते. साधारण 50, 60, 70, 100 अशा स्वयंसेवकांना एकत्रित करून एक टीम या व्यवस्थेसाठी काम करायला उभी राहते, ज्याच्यामध्ये त्या वर्गाचा व्यवस्था प्रमुख असतो. आणि मग छोट्या छोट्या व्यवस्था त्यामध्ये काढलेल्या असतात, जसं पाणी व्यवस्था आहे, जशी भोजन व्यवस्था आहे, जशी तिथे भांडार व्यवस्था आहे, पुस्तकांसाठी वाचनालय व्यवस्था आहे किंवा गंगाजळी व्यवस्था आहे, तिथे अजून संकीर्ण व्यवस्था आहे. अशा छोट्या छोट्या व्यवस्था काढल्या जातात ज्या स्वयंसेवकांना त्यांचं काम करण्यासाठी मदत करतील, त्यांना आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पुरवतील. तर त्या प्रत्येक व्यवस्थेला सुद्धा एक प्रमुख असतो. त्याच्या प्रत्येकाच्या व्यवस्थेमध्ये एक 7, 8, 10 जणांचा असा संच असतो की ते सर्वजण त्या व्यवस्थेतले बारकावे, आवश्यक गोष्टींची पूर्तता अशा दृष्टीने विचार करतात आणि मग संघ शिक्षा वर्ग सुरू होण्याच्या अगोदर त्या सर्व व्यवस्था पूर्ण केल्यानंतर संघ शिक्षा वर्ग सुरू होतो आणि प्रत्यक्ष 20 दिवस चालणाऱ्या ज्या त्यातल्या गोष्टी आहेत अशा गोष्टींना लागणाऱ्या आवश्यक सर्व व्यवस्था तो तिथे राहणारा, तिथे काम पाहणारा असा जो संच असतो ते पाहतो. ते स्वतः काम करणारे असतात, नोकरी करणारे असतात, कुणाचा व्यवसाय असतो, अशा सर्व व्यापातनं वेळ काढून इथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना व्यवस्था पूर्ण व्हाव्यात अशा दृष्टीने तिथे राहतात आणि आपल्याला दिलेलं काम चोखपणे पूर्ण करतात. अशा सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यामुळे तो वर्गही व्यवस्थितपणे पूर्ण होतो असा आपला अनुभव आहे. या म्हणजे ही सर्व यंत्रणा काम करत असताना अचानक काही संकटही येत असतील किंवा अचानक काही वेगळ्या व्यवस्था निर्माण कराव्या लागत असतील किंवा अचानक धावपळ होत असेल, तर अशा वेळेला नेमकी ही कार्यकर्त्यांची भूमिका काय असते, ते काय करतात नेमकं, या सगळ्याचं व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो आपत्ती व्यवस्थापन एका प्रकारे, ते कसं केलं जातं संघामध्ये किंवा याचं काही असं उदाहरण तुम्हाला जर माहिती असेल तर ते सांगा. संघामध्ये खरं तर सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण मिळतं हे आपण पाहतो. अशा असंख्य आपत्ती संघाच्या वर्गाच्या दरम्यान आलेल्या
इतिहासात नोंद त्याची आहे. कधी पावसाळा येतो, कधी पाऊस जोराचा असतो, वळवाचा पाऊस असतो, कधी वादळ निर्माण बरोबर. झालेलं असतं आणि मग ज्या उभ्या केलेल्या सर्व व्यवस्था असतात, त्या व्यवस्थेवरती त्याचा मोठा परिणाम झालेला आपण पाहतो. 1987 साली चाळीसगावला संघाचं वर्ग होता. प्रथम आणि द्वितीय वर्ष एकत्रितपणे तिथे वर्ग होता आणि त्या वर्गामध्ये बौद्धिक वर्ग चालू होण्याच्या आधी वळवाचा जो जोरदार पाऊस पडला, त्यात तो मंडप पूर्णपणे उखडून पडला. अच्छा. आणि मग भोजनगृहामध्ये पाणी शिरलं. भोजनगृहातले जे भांडे होते, ते भांडे सगळी त्यावरती तरंगायला लागली. हं, हं. आणि मग एका अर्थाने असं बाहेर पाहिलं तर असा थोडासा अ, अ, विस्कळीतपणा आलेला असतो बाहेर एकूण समाजामध्ये. पण संघाच्या कामामध्ये वैशिष्ट्य हेच आहे, की जरी संकट आलं तरी न घाबरता तिथले कार्यकर्ते पुन्हा पर्यायी व्यवस्था उभी करतात आणि मग जे आवश्यक आहे ते सर्व ठरलंय त्या पद्धतीनं करण्यात त्या कार्यकर्त्यांचा, एकूणच संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचा हातखंडा असतो, हे आपण सर्वजण पाहतो. 2004 साली पण असाच नागपूरला तृतीय वर्षाचा वर्ग होता आणि त्या वर्गाच्या समारोपाच्या दिवशी जाहीर समारोप, त्या समारोपाला BKS अय्यंगार प्रमुख पाहुणे होते, परमपूजनीय सरसंघचालक सुदर्शनजी होते आणि समारोपाच्या दिवशी अति प्रचंड पाऊस झाला. प्रात्यक्षिकं ठरलेली होती आणि मैदानामध्ये प्रचंड प्रमाणात चिखल झालेला होता. अशा परिस्थितीत सुद्धा ठरलेल्या सर्व गोष्टी झाल्या. पदविन्यासाचं एक प्रात्यक्षिक सोडलं तर बाकी सर्व प्रात्यक्षिकं झाली आणि अशा चिखलामध्ये तिथल्या मुख्य शिक्षकांनी उपविसाची आज्ञा दिली आणि पूर्ण चिखलामध्ये सगळे स्वयंसेवक बसलेले होते. त्यावेळेस सुद्धा संघाच्या शिस्तीचं दर्शन आणि त्या एकूण पेपरमध्ये आलेल्या बातम्या या सर्वांना कौतुक करायला भाग पाडणाऱ्या होत्या. एक आवर्जून माहिती सांगितली पाहिजे की संघामध्ये ज्या आज्ञा आहेत त्या संस्कृत मधल्या आहेत आणि उत्तिष्ठ म्हणजे बसलेल्या स्वयंसेवकांनी उभं राहायचं असतं आणि उपविषय म्हणजे जे स्वयंसेवक उभे असतात त्यांनी खाली बसायचं असतं. आता आपण कल्पना करू शकतो की पाऊस झालेला आहे, प्रचंड चिखल झालेला आहे, संघाचे स्वयंसेवक गणवेशामध्ये आहेत आणि मुख्य शिक्षकांनी आज्ञा दिली की उपविषय, तर ते त्याच क्षणी खाली बसतात. मला असं वाटतं की हा शिस्तीचा संस्कार संघामध्ये होत असतो. नागपूरचा विषय निघाला म्हणून सहज जाता जाता एक विचारू की तिथे देशभरातले स्वयंसेवक त्या वर्गासाठी येत असतात. तर मुख्यतः भाषेची अडचण तिथे नक्की जाणवत असेल आणि म्हणजे विशेषतः दक्षिणेकडनं येणारे स्वयंसेवक त्यांना तिथल्या भाषेत हिंदी भाषेशिवाय त्यांना हिंदी भाषा तिथली समजत नाही. अन्यही पर राज्यातले स्वयंसेवक तिथे येत असतात. तर तिथला नेमका व्यवहार हा सगळा कसा चालतो? नागपूर एका अर्थानं संघ जन्मभूमी आहे आणि तिथे येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणजे मनामध्ये त्याचा भाव असतो की कधी ना कधी आपण नागपूरला प्रशिक्षण वर्गाला जावं. अशा प्रशिक्षण वर्गाला आल्यानंतर त्याच्या मनामध्ये नकळत मागचे 2 वर्ग केल्यामुळे संघ त्याच्या मनामध्ये असतो, संघ समजलेला असतो थोडाफार आणि मग महाराष्ट्रामधल्या लोकांना तर काही फारशी अडचण वाटत नाही, कारण हिंदीमध्ये असतो, आपला स्वाभाविक हिंदीचा अभ्यासही असतो, माहितीही असते. पण दक्षिणेकडचे येणारे कार्यकर्ते असतात, त्यांना थोडी भाषेची अडचण असते, भाषा समजत नाही किंवा आपण बोललेलं त्यांना समजत नाही, त्यांनी बोललेलं आपल्याला समजत नाही. पण तिथे नागपूरला तर हिंदी भाषेमध्ये सगळं पूर्ण व्यवहार वर्गाचा असतो. तर अशा काळामध्ये बौद्धिक वर्ग किंवा चर्चासत्र किंवा तिथे होणाऱ्या घटना, अशा सर्वांचं विश्लेषण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये करून दिलं जातं. अच्छा. म्हणजे बौद्धिक वर्ग झाल्यानंतर तो बौद्धिक वर्ग कन्नड भाषेमध्ये असेल, तमिळ भाषेमध्ये असेल, तेलुगू भाषेमध्ये असेल, त्या कार्यकर्त्यांना एकत्र करून पुन्हा त्याचं सार त्या वर्गाचं सांगितलं जातं की जेणेकरून त्यांच्यापर्यंत तो भाव पोहोचावा, ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी. पण निष्ठेने उभे राहणारे, काही समजत नसलं तरी तो भाव मनामध्ये ठेवून, ती निष्ठा मनामध्ये ठेवून की आपलं आहे आणि हे समजून घ्यायचं आहे, अशा दृष्टीनं काम करणारे ते कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना बाकी कुठली अडचण त्याच्यामध्ये येत नाही. भाषा समजत नसली तरी भाव मात्र समजत असतो बोलणाऱ्याचा. बरोबर. वर्गाविषयीची सविस्तर माहिती तुम्ही सांगितली. एक असं काय सांगता येईल की जो शिक्षार्थी त्या वर्गामध्ये सहभागी होतो तर त्याच्यासाठी जी सगळी यंत्रणा खपत असते, शिक्षक, तिथली सगळी व्यवस्था वगैरे, तर या वर्गातनं नेमकं काय साध्य होतं? संघाला नेमकं त्यातनं काय साध्य करायचं असतं? जसं आपण सुरुवातीला म्हणालो की संघाचा हे वर्ग करण्यामागचा उद्देश काय किंवा डॉक्टरांनी हे वर्ग सुरू करण्यामागची त्यांची भूमिका काय, तर कार्यकर्ते निर्माण असा या वर्गाचा उद्देश आहे. आज आपण पाहतो की या वर्गांमधनं तयार होणारे कार्यकर्ते संघ सांगेल ते, संघ सांगेल त्या ठिकाणी, संघ सांगेल तसं असं काम करणारे निर्माण झालेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे हे संघ शिक्षा वर्ग आहेत.
या संघ शिक्षा वर्गाचं प्रशिक्षण मिळाल्यामुळे संघ सांगेल ते काम करायचं आहे. बरं. संघ शरणता मनामध्ये आहे, समर्पण भाव आहे, तो उत्साह आहे. अशा सर्व गोष्टींना घेऊन तेच काम करायचं आहे. तो प्रशिक्षणाचा भाव वा. मनामध्ये ठेवून हे काम करत करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि संघाचंच काम करायचं आहे. हे या संघ शिक्षा वर्गातनं निर्माण झालेलं मला वाटतं फलित आहे. म्हणून असे जे वर्ग होतात, आज आपण पाहतो की संघाचा विस्तार झाला आहे, संघा विचार सर्वत्र स्वीकारार्ह आहे किंवा संघाचे कामाचे आयामही वाढत आहेत. याच्या मागे काय असेल तर याच्या मागे असे हजारो लाखो प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे काम सर्वदूर पोहोचलं, हा विचार सर्वदूर पोहोचला. हे संघाचे सेवा कार्य करणारे कार्यकर्ते असे त्यातनं तयार झाले. एक एक परिवार क्षेत्रातले संघटन तयार करणारे, त्यात उभे राहणारे, खचून जीव लावून काम करणारे असे कार्यकर्ते या संघ शिक्षा वर्गाच्या प्रशिक्षणातनं, खडतर प्रशिक्षणातनं उभे राहिलेले आपण सगळेजण पाहतो आहोत. आणि हेच खरं तर संघ शिक्षा वर्गाचं फलित आहे की असे लाखो करोडो कार्यकर्ते की जे राष्ट्रप्रथम संघ सांगेल ते काम करणारे असे भाव घेऊन काम करतात आणि त्याच्यामुळेच आज हा विस्तार आपण सगळेजण अनुभवतो आहोत. थोडक्यात असं म्हणता येईल की संघाची वैचारिक बैठक तर डॉक्टर हेडगेवार यांनीच घालून दिलेली आहे आणि त्याच मार्गावरती संघ गेली 100 वर्ष वाटचाल करतोय. परंतु वैचारिक बैठक कितीही पक्की असली तरी ती आचरणात आणणारे कार्यकर्ते उभे करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि संघाचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे की संघाचा विचार जगणारे, संघाचा विचार आचरणात आणणारे, बरोबर, असे आपण म्हणलात तसे हजारो लाखो कार्यकर्ते संघाचे पिढ्यानपिढ्या निर्माण होत राहतात. आणि हे कार्यकर्ते ज्या ज्या मार्गाने निर्माण होतात त्यातला एक मार्ग किंवा एक पैलू म्हणजे मला असं वाटतं संघ शिक्षा वर्ग. बरोबर. या पैलूविषयी तुम्ही खूप छान आणि सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद.